की अहिंसामय विश्व धर्म की सिद्धांत शास्त्र की चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की शांत मूर्ति वत्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की 3,9 करोड़ महामुनि राजों की आज आचार्य भगवंत या ठिकाणी या मृत्यू महोत्सव या माध्यमातून ग्रंथकार लेखक पूर्वचर्चेमध्ये थोडं विस्मृत पद्धतीने 3-4 पान पुढलं अध्ययन काल झालेलं होतं, पण आज परत आपण पूर्वीच्या चर्चेमध्ये येऊया की जिनेंद्र भगवंतांचं जे वचनरूप अमृत आहे ते परम औषधी रूप आहे आणि जिनेंद्र भगवंतांचं वचनामृत शिवाय विषय कशाही रूप रोगजनित वेदना कधीही संपवण्यासाठी जिनेंद्र भगवंतांच्या वचनासारखं अमृत आणि औषध दुसऱ्या जगात कुठलंही नाही. बाह्य औषधी अधिक असा आता कर्माचा मंद मुदयामुळे होतात. काल म्हणजे उपशम करू शकतात, परंतु जिनेंद्र भगवंतांच्या वचनाच्या माध्यमातून ज्यांच्या परिणामांची स्थिरता होते, समताभाव निर्माण होतात आणि ते परिणामांच्या माध्यमातून कर्माची निर्जरा होते आणि वास्तविक स्वरूपाचं चिंतन ज्या वेळेला होतं त्याच वेळेला वास्तविक त्या ठिकाणी परिणामांच्या माध्यमातून त्या विषय कशांना शांत केलं जातं असं चर्चा पूर्वचर्चेमध्ये झाली. रोग आवते हो बड़ा भला ही मानो, जो रोग ही के प्रभावते ऐसा जीर्ण गल्या हुआ देहते मेरा छुटना होएगा. म्हणजे रोगाच्या येण्यानंच की या आणि रोगाच्या प्रभावानंच हे शरीर असं जीर्ण वगैरे झालेलं आहे आणि म्हणून त्याच्यामुळे माझं ध्येय आता काय होणार आहे, प्राप्त झालेलं ध्येय माझं सुटणार आहे. रोग नाही आवे तो पूर्वकृत कर्म नाही निर्जरे, अर देहरूप मा दुःखदायी बंदी ग्रहतई मेरा शीघ्र छूटना हो नाही होय. आणि जर समजा रोगच नाही आलं तर माझ्याकडे समताभावाची परीक्षा होणार आहे काय? नाही. आणि त्या रोगामध्ये माझी स्थिरता वाढणार आहे काय? नाही. आणि ते नाही झालं तर माझ्या कर्माची निर्जरा होणार आहे काय? नाही. कर्माची निर्जरा नाही झाली तर माझा अनंत संसार कमी होणार आहे काय? नाही. तुम्ही रोगाला कष्टदायक कसं म्हणताय? रोग तर माझ्यासाठी काय उपकारक आहे. हा, परम उपकारक आहे. शाबाश. कसलं उपकारक आहे? परम उपकारक आहे. तरी पण कडी घालून बसतोय, तरी पण चिरीत पेपर घालून बसतोय. नाही, वरचं चर्चा चालू खोली जी नाही. उलट मी परवा सांगितलं तसं फार मोठे मोठे तप करण्याची माझ्याकडे क्षमता नाही, तर नैसर्गिक सामान्य जी काही गोष्टी घटना होतात त्याला तरी सहन करण्याची ताकद माझ्याकडे असली. समजा आज एक आपल्या सगळ्यांच्या पुण्याचा उदय आणि आपण ही सगळ्या व्यवस्था करून घेतलो, उद्या कोणच नाही आणि आपला उपसर्ग चालू झाला, काय करणार? पण ते अगोदर सवय पाहिजे ना. आम्ही पुण्याच्या उदयात सगळं
आमच्या व्यवस्था करून घेतलो. असे कित्येकदा प्रसंग महाराजजी येतात. आज खास मुनींच्यासाठी निवास म्हणून किती तर कमी स्थान आहेत. आणि हे पंखा एसीचा वापर न करणारे मुनीसुद्धा फार कमी आहेत. ते मुनी निवासात पण असल्या सगळ्या व्यवस्था आहेत मुनी निवासात सुद्धा. आणि मग काही वेळेला हे फरची वगैरे पुसतात, सगळं करतात, आणि आपण आहारला ते गेलेलो असतो. तेवढ्यात काय करतात, ते वाळायसाठी पंखा वगैरे चालू करून लोक जातात. आणि 10 मिनिटांनी विजवायचं म्हणतात. येतात तर बंद केलं, पंखा बंद असतोय. आणि ती एवढी व्यवहारी नसतात की लाईट गेल्या म्हणून बंद झाले, काय कोण बंद केले म्हणून बंद झाले बघत नाहीत. आपण येतोय, सामायिकचा दिग्वंदना करतोय, संकल्प करतोय आणि बसतोय. आणि थंडीचे दिवस आहेत आणि लाईट आली. तुम्ही काही चौक्यात गेल्यावरच लाईट येते आणि अंतराय होते असं काही समजायचं नाही. आता तुम्ही काय करणार? तुम्हाला अर्धा तास तासभर सहन करण्याची जर सवय नसेल, एक तर तुमचं सामायिकचं दिशाबंधनाचं संकल्प मोडावा लागेल, नसेल तर आर्त रौद्र ध्यान करावं लागेल. नाहीतर आता इथं खोलीत कोण बघतंय? नाही, जनरली चर्चा चालू आहे. मी करणार आहे, तुम्ही करताय असं माझं मत नाही. जनरली काय करणार त्यावेळेला? म्हणून आचार्य भगवंत विद्यासागर महाराजजी सांगतात, पहाड़ को हिलाने के सोचने वालों, पहिले पत्थर को उठाने का प्रयास तो करो. डोंगराला हलवणार आहे मी, बाबा कवा हलवायचं तेव्हा हलव. आता जरा दगड उचलते का पहिला बघ. आता आपण योग करणार आहे, मी साधू आहे, मी वर्षा योग हे काय हे सगळं करणार आहे. बरं कवा करायचं तेव्हा कर म्हण. आत्ता जरा जरा वारा येतोय, जरा जरा पाऊस येतोय, जरा जरा उष्णता आहे, ती तर पहिला सण कर की. ती सण करताना असं जर आम्ही रात्री करत बसलो तर मग आता पण योग कसा आम्हाला सण होणार? म्हणजे जनरली आहे, हे कोणाबद्दल मी बोलत नाही. तुम्ही असं करून एकमेकांच्यात भांडण लावायचा प्रयत्न करताय, तसं काय नसते रे. जनरली चर्चा चालू आहे तर नाही. म्हणून साधं रोग येते हे काय, तुम्ही स्वतःला किती निरोगी समजा. तुम्ही म्हणजे मी. 5 करोड काय आहे देवर, एवढे शरीरामध्ये रोग नियमानं असतात. शास्त्रीय किती रोग? 5 करोड काय, 5 करोडपेक्षा जास्त आहे. एवढे रोग आहेत. ज्याचा नंबर आला ते उदयात येते, ज्याचा नंबर नाही ते गप बसते. तुमच्या टेबलवर जरी 2च पुस्तकं दिसत असली तर बॅगेत तुमच्या 10 पुस्तकं आहेत. बॅगेत किती आहेत? आत्ता जे तुमचं स्वाध्याय चालू आहे तेवढं 2 टेबलवर आहेत. म्हणून तुम्ही म्हणताय 2 पुस्तकांचा स्वाध्याय चालू आहे, 2 ग्रंथांचा चालू आहे. पण वास्तविक तुमच्याकडे ग्रंथ किती आहेत? तसं तुम्हाला आत्ता तुमच्या माझ्या कर्माच्या उदयात 1-2 रोग उदयाला आल्यात, पण वास्तविक आमच्यात रोग किती विद्यमान आहेत? 5 करोडपेक्षा जास्त आहेत. 5 करोड. 72 काही तेवढ्या लांबचा आकडा नाही, 12 आहेत. ते किती असतील तेवढं असतील. आपल्याला काही परीक्षा IPSची परीक्षा द्यायचं नाही लेखी, एवढे रोग आपल्याकडं असतात. मग 1-2 रोग उदयाला आले तर आम्ही एवढं डिस्टर्ब व्हायला लागलोय. जर कर्माच्या उदयात सगळेच एकदम रोग उदयाला आले देशवानी काकी, तर काय करणार आपण? 1-2 लोक कर्ज मागायला आली तर मरायचं भाव झालं. सगळेच कर्जदार एकदम आले
काय करणार तुम्ही? म्हणून रोग सुद्धा माझ्यासाठी उपकारक आहेत. त्या रोगाच्या वेळेची माझी समता भाव मला असंख्यात गुणी कर्मनिर्जरेला निमित्त आहेत आणि त्या असंख्यात गुणी कर्माची निर्जरा भविष्यात निरोगी होण्यासाठी निमित्त आहे. ह्या सगळ्या गोष्टी आमच्या लक्षात यायला पाहिजेत. म्हणून इथं मरणाला कल्पवृक्ष, कामधेनू आणि काय 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 नाव दिले की नाही, हां, दाता. तसं रोग मृत्यू हे उपकारक कसं मानायचं असतात, तर परिणामांची स्थिरता होते. इथे परिणामांची स्थिरता होत नाही. आणि हे चालणार सगळं. तरी माताजींचं पुण्य एवढं चांगलं आहे. तुमच्याकडं काय म्हणतात ते प्रतिकार शक्ती फार मोठी आहे. नाहीतरी आत्ता हे वातावरण जे असतं हे सगळं, ही तुमच्यातली प्रतिकार शक्ती आहे, अशी तुमच्यातलं पुण्य आहे किंवा तुमच्या साधनेला समर्पित किंवा अनुमोदना देण्यासाठी हे सगळं बाकीचे देवदेवता पण सहकार्य करत असतील. जे आहे ते केवलींना माहिती आहे की अशा ठिकाणी अशा वेळेला सुद्धा हे व्हायरल इन्फेक्शन ते नसतात. ते हे सगळे एकदा दोनदा चारदा आजारी पडतात साधू सगळे. पण तुम्ही तुमच्या साधनेची, तुमच्या तपश्चर्येची किंवा तुमच्या जाप्य ह्या त्या गोष्टीमध्ये तुम्ही मग्न असल्यामुळं आणि तुमच्या समाधीच्या निर्णयाला तुम्ही पक्का असल्यामुळं त्या पुण्याचा प्रभाव ना अजूनही तुमच्याबरोबर काय नाही. रोज 3ला येतात. हां हां, त्यामुळं ह्या गोष्टी फार फार महत्त्वाच्या आहेत. त्यामुळं आपण सगळ्यांनी हे समजावून घेऊन करायला पाहिजे. आत्ता जे येईल ते माझ्या परिणामांची परीक्षा घ्यायला यायला लागले. त्याच्यात पास व्हायचं काय नापास व्हायचं, मन चलबिचल करायचं का काय. प्रत्येकाने समाधी यशस्वी करायचं असेल तर तुम्ही, साधू जीवन यशस्वी करायचं असेल तर आम्ही, सगळ्यांनी या गोष्टींचं चिंतन केलंच पाहिजे. लगेच असं कमजोर व्हायचं नाही. जरा अंग गरम झाले, डॉक्टर तिथं तपासा, ठीक आहे, आम्ही म्हणायचंच नाही. आपलं पुण्य असेल तर समाज करतोय, नसेल तर राहतंय. जे आहे ते आहे. म्हणून इथं सांगितलं, जर हे रोगच आलं नसतं तर पूर्वकृत कर्माची निर्जरा झाली नसती आणि देयरूपी महादुःखदायी बंदीग्रहातून मला शीघ्र म्हणजे त्वरित सुटलोच नसतो मी. चांगलं शरीर असू दे, वाईट असू दे, शरीर शरीर आहे. बीडी अंजू डुम्मी प्यायची नवं, वडायची नवं. बीडी म्हणजे हातात घालतात ती. सोन्याची असू दे नाहीतर लोखंडाची असू दे, बीडी बीडीच असते. आता तुला ते पाटल्या घालायची सवय असल्यामुळं तू म्हणणार हिकंड कट गेले की मला एवढी जाडे पाटलीच झाली, त्यामुळं मला बिलवर झालं असं तू म्हटलीस तरी पण बीडी बीडीच असते. काय असते ती, सोन्याची असू दे किंवा. तसं मोक्षाच्या अभिलाषी जीवाला स्वर्ग असू दे, मनुष्य असू दे, मनुष्यातलं चक्रवर्ती पद असू दे, मनुष्यातलं कुठलं अंबानीसारखं घर असू दे, काही असू दे, ते सगळं बंधनकारकच वाटत असते. जर हे बंधनकारक वाटलं नसलं
असल्या हजारो भारतातल्या आणि सगळ्या श्रीमंत, पहिला नंबर श्रीमंत लोकांना एका ठिकाणी केलं तरी ज्यांची संपत्ती अपार असते असं तीर्थंकरांचं राज्य वैभव असतं. हां, त्यांनी कशाला ती सोडून दीक्षा घेतली? 6 खंडाचा चक्रवर्ती राजा असतोय चक्रवर्ती महाराज. किती खंडाचा? 6 खंडाचा तो राजा असतोय. शी एका खंडातले एका भागातली श्रीमंत आहेत तरी एवढा अहंभाव असतो येणाला. मग त्या चक्रवर्तींनी, बरेच चक्रवर्तींनी का सोडले हे सगळं? आणि मी किती दिवस ते मिळवणार आहे आणि तेवढं मिळवणार आहे काय, आणि त्यांच्या एवढा त्याचा आनंद घेणार आहे काय? तरी पण मला वाटते मला पाहिजे सगळं. बाहुबलीसारखं शरीर आमचं आहे काय? तरी पण त्यांनी सोडलं. हनुमानासारखी ताकद आमच्याकडे आहे काय? तरी पण त्यांनी सोडून दीक्षा घेतली. आणि आमचं काम, हात में कुछ दम नहीं, हम किसी से कम नहीं. हातात काय दम नाही आणि आम्ही कोणापेक्षा कमी नाही. वाढलाच अहंकार चालू आहे आमचा. खरंच आहे हो. आमचं वडील म्हणणार, वडील जरा आम्ही काय तर बाहेरचं बघून आलो आणि घरात जरा तसं वागायचं किंवा तसली वस्तू मागायचा प्रयत्न केला, घरात नाही ज्वारी आणि बाहेर करतोय जमादारी, गपल्या काय त्याच्यात समाधान मानायला शिक, नाहीतर एक दिवस तुझ्या या ऐश्वर्याच्या भूमिकेसाठी घरदार विकून चैनी करत बसशील. आहे त्याच्यात समाधान मान. दम नहीं और हम किसी से कम नहीं. आणि मग आमच्या वडिलांनी मला 10वीची माताची परीक्षा संपूपर्यंत कधी फुल पॅन्ट दिली नाही मला. आमच्या वडिलांनी 2 रंगीत चड्ड्या, 2 खाकी चड्ड्या, 2 रंगीत शर्ट, 2 पांढरे शर्ट, झालं 4 महिन्याचा बाजार आमचा संपला. सुशांत आजपासनं एक 4 वर्ष जरी कपडे विकत घ्यायचं नाही म्हटलं तरी चालेल, एवढे घरात कपडे आहेत. आणि या दिवाळीला मला नवीन कपडे पाहिजेतच. म्हणजे उदाहरण अशी लोक आज जगात आहेत. नाही, आमचा बाप राजासारखा सुद्धा. धोतर, 3 बटणी, चायना सिल्क शर्ट, आता म्हणजे पैलवानगडी, रुबाबात. पण रुबाब कधी कर्ज काढून आमच्या बाबाने केला नाही. म्हणजे स्वतःच्या चैनीसाठी कधी कर्ज नाही, दुसऱ्यांच्या कल्याणासाठीच स्वतः रात्रंदिवस राबत बसले. पण रुबाब होता. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, आईवडिलांचे संस्कार, आपली परिस्थिती मुलांना समजावून सांगण्याची इच्छा असली पाहिजे. दिवाळीला हे पाहिजे, दिवाळीला ते पाहिजे, तर तुझ्याकडं सोयाबीन पिकवायला पाहिजे. सोयाबीन पिकवायचं असलं तर शेतात राबायला पाहिजे. आता गड्यांना द्यायला माझ्याकडे पैसे नाहीत, काय करतोस बघ. 2 एकर सोयाबीन आहे, त्यावेळी 2 एकर सोयाबीन कापायचं आणि रास करायचं. या सगळ्याला 1,500 रुपये खर्च येत होता. आणि सोयाबीन 500-550 रुपये, 600 रुपये क्विंटल आमच्या काळात त्यावेळेला. 96-95, 93ची गोष्ट आहे, 92-93ची. मग काय करणार? एकरी 12 पोती 13 पोती सोयाबीन होणार आहेत. 2-3 पोत्याचे पैसे त्याला जातात, 7-8 पैशाचे पैसे राहतात. त्यातलं आत्तापर्यंत खर्चलेलं सगळं मिळून 4 पोती जातात.
4 पोतीचे पैसे घराकडे येतात. त्याच्यात तू कसं करायचं तुझं तू ठरव. जा तो 7वी 8वीला असताना सुद्धा मी, आमचे वडील, आमची आई, आमची मावशी एक होती, 4 जण मिळून रात्री 12-1 वाजेपर्यंत सोयाबीन कापायचं, तिथंच झोपायचं. पहाटे 5ला उठून आणि सोयाबीन काढायचं, सकाळी 8ला घराकडे यायचं. असं करून 2-2 एकर आमचं आम्ही कापत होतो, आमचं आम्ही मळणी करायचं. आणि मग आम्हाला दिवाळीला सुशांत एक चड्डी आणि एक शर्ट मिळणार. आता ते आम्ही बोलणं चांगलं नाही फटाकडे देईन, पण ते लाल आणि हिरव्या कलरच्या एवढ्या एवढ्या फटाकडे येणार, असं एवढा बंडल असणार. त्याच्यात ते 10-12 बंडल एकात ते गुंडाळलं. अखंड दिवाळी आमची तेवढ्या 5.5 रुपयाच्या त्या फटाकड्याच्या बंडलमध्ये झाली. आमची दिवाळी संपली. आमची दिवाळीच 150 रुपयात होत होती. त्यावेळेची 150 म्हणजे आत्ता लईतले 1000-1200 रुपये. संपली दिवाळी आमची. त्याच्यातच कपडे, त्याच्यातच मेणबत्त्या, त्याच्यातच पंत्या, त्याच्यातच फुरफुर भाज्या, त्याच्यातच फटाकड्या, त्याच्यातच सगळं. आपल्याला संस्कार करणारी माणसं त्याची जाणीव करून देणार असली पाहिजेत. म्हणून मी आज छोट्या छोट्या गोष्टीने एवढं का बघतोय. काटकसर म्हणजे काही कंजूसपणा नाही, पण त्या पैशाची मस्ती आहे, दुरुपयोग आहे. मग असले चक्रवर्ती सारखे चक्रवर्ती त्याच्यात कशात काय सुख नाही म्हणून गेले. बाहुबली भगवंत हनुमानासारखे बलदंड लोक गेले, अहंकार न करता ह्याच्यातून नम्र झाले. भरताचा संकल्प होता, ज्या दिवशी राम परत येईल त्या दिवशी मी दीक्षा घेणार. मैना सुंदरीचा संकल्प होता, ज्या दिवशी श्रीपाल राजा ह्या दिवशी आला तर ठीक, नाही तर सकाळी मी हरिका दीक्षा घेणार. आज ती लोक सगळं पुढे एवढं वैभव असून सुद्धा, सुख असून सुद्धा दीक्षा वैराग्याला आणि मृत्यूला आनंदानं स्वीकारत होती. काय त्यांच्याकडे काही नव्हतं काय? सगळं होतं, पण एक जो आत्मस्वरूप धर्म होता तो नव्हता. आणि ती त्याला भुकेलेली लोक होती, त्याच्याप्रती त्यांना आस्था होती, त्यांना भूक लागली होती त्याची. पूर्वी गृहस्थ श्रावक एवढे चांगले होते, धार्मिक लोक. आपल्या एका कथासंग्रहामध्ये गोष्ट येते की त्यांना एका शेडजींच्या प्रती धर्माप्रती काही लोकांच्या मनात तिरस्कार होता, आणि त्या शेडजींच्या प्रती राजाच्या मनात चुकीचं सांगितलं आणि त्यांना कुठल्या तरी एका विषयात गुंतवले आणि फाशीची शिक्षा दिली. त्यांनी 1दा 2दा 3दा सांगितलं, नाही ठीक आहे, आनंदात. मग फाशीची शिक्षा त्यांची ज्या वेळेला ठरलेली होती त्याच्या अगोदर, आता आपल्यात पण एखाद्याला रोग झाला, एखाद्याला आजार झाला आणि मरणार आहे म्हटले तर शेवटची इच्छा ते पोरगा आहे पोरगी आहे तेवढं लग्न तेवढं करून टाकूया, साखर पुढं करूया, असं तसं. मग स्वतःच्या मुलाचा विवाह ठरला. मग त्या विवाहापुरतं त्या राजांनी त्याला सोडलं. तर त्या दिवशी तो अत्यंत आनंदानं सगळ्यांचं स्वागत, हे ते ते. त्याला विचारलं, तुला 2-3 दिवसात फाशी होणार आहे, ज्याचं लग्न आहे त्याच्या चेहऱ्यावर आनंद नाही, आणि तुला काय एवढं काय, आज नाही उद्या कधी तर मरायचंच आहे. आणि राजानंच आता आदेश दिलाय, ते काही बदलणं शक्य, मरायचंच आहे हे निश्चित आहे. तर जो आज एक पारिवारिक आनंद घेण्यासाठी जो एक देवानं संधी दिल्या मुलाच्या लग्नाच्या रूपात, त्या संधीला तर कशाला सोडायचं. म्हणून मी सांगतोय, आनंद पिक्चर बघायचा सगळ्यांनी.
राजेश खन्नाचा आणि अमिताभ बच्चनचा, ए बाबू मोशाय, अरे जिंदगी तो ऐसी दुख में निकाल दी, अब मरना निश्चित है, तो जितने दिन बचे हैं उसको क्यों दुख में डालू, आनंद के साथ जीऊंगा. तो म्हणतो यार तुला 4 दिवसात मरणार आहे, तुला कॅन्सर झालंय. तो म्हणतो तुला का कळलं. तो मला म्हणला 3 दिवस झालं कळले. अरे मला कॅन्सर आहे, मला हे 6 महिने अगोदर माहिती आहे म्हटलं. मग काय, अरे आयुष्यभर असंच दुःखात कष्टात काढलोय, आता 6 महिन्यानं मरायचंच आहे, तर राहिलेले 6 महिने तर हसत काढतो काय, ते पण रडतच काढू. ह्या मृत्यूचा आनंद घेणारी अशी लोक आहेत. मग हे पिक्चरमध्ये अज्ञानी लोक जर दाखवून लोकांना जगण्याचा आदर्श देऊ शकतात, तर जिनेंद्र भगवंतांच्या अमृत वचनामध्ये हे सगळं एवढं चांगलं उत्तर आमच्याकडे आले, आणि आम्ही कशासाठी विकल्प करत बसतोय. म्हणून इथं सांगितलं, या बंदीगृहातून बाहेर सुटायची इच्छा पाहिजे. आणि आम्ही लोक बंदीगृहात अडकण्याचा प्रयत्न करतो. कारण पारिवारिक, दुसऱ्यांची, लोकांची, कोणाचं काही नसते लक्षात. श्रीपाल भैया, साधूचं लक्षण अत्यंत सुरक्षित आहे. माझ्यासारखा साधू एकच विचार करतोय, रावणाचा वध लक्ष्मणानं केला की रामानं केला याच्याशी संबंध नाही. हिंदू धर्मात रामानं केलाय, जैन धर्मात लक्ष्मणानं केलाय. रावणाचा वध रामानं केला की लक्ष्मणानं केला याच्याशी संबंध नाही. तो दशरथ पुत्र असला पाहिजे याच्याशी संबंध ठेवणारा मी माणूस आहे. तसं तुम्ही दीक्षा, तुमचं वैराग्य तुम्ही आमच्याकडे घ्या, कुणाकडे पण घ्या, जगातल्या कुठल्याही साधूंच्याकडे घ्या. तो फक्त स्वतः साधू मोक्षमार्गी असला पाहिजे आणि तुम्हाला मोक्षमार्गाचं मार्गदर्शन चांगलं करणारा असला पाहिजे. बस. आज तुम्ही कुणाच्याही संघात जरी दीक्षा घेतला तर मोक्षाला जाणार आहे तो आम्ही सगळे एकाच ठिकाणी असणार आहे, एकाच जागेवर असणार आहे. त्यामुळं कधी ना कधी तर तुम्हाला माझ्यापाशी यावंच लागणार आहे आणि मला तुमच्यापाशी यावंच लागणार आहे. आज नाही हजारो वर्षांनी तर काय विकल्प आहे. पण आम्ही विनाकारण जगाचं कारण, पारिवारिक मोह, चमडंच आपलं नाही तर त्याच्यावरची केस कुठली, शरीरच आपलं नाही तरी नातं कुठलं, बर कुणाच्या कशानंतर काय राहणार आहे. अशुभ कर्माचा उदय झाला आणि आमचं आयुकर्म संपलं, ते कामं कुणाची राहणार आहेत. कोण कुणाचा काय निर्णय घेऊ शकत नाही, लक्षात ठेवा. आणि तुम्ही आम्ही कुणाचं काही करू पण शकत नाही. आपल्या आपल्या पुण्य पापाचा सगळा खेळ आहे. म्हणून हे रोग वगैरे आले ना, हे मृत्यू रोग, याला उलट उपकारी कसं मानायचं. तुमसे मेरे कर्म कटे, मुझसे तुम्हें क्या मिला. तो आलास, मी समताभाव धारण केलो, साम्यभाव धारण केलो, वैराग्यभाव धारण केलो, माझ्या तर कर्माची निर्जरा झाली, पण माझ्यामुळं तुला कर्माचा बंध झाला. वास्तविक तू माझ्यासाठी उपकारी आहेस आणि मी तुझ्यासाठी अपकारी आहे. अशी भूमिका ज्यावेळी आपल्या जीवनात येते त्यावेळी आपण व्यवस्थित होतो. म्हणून हे लक्षात ठेवलं पाहिजे. यह अर यो रोग रूप मित्र को सहाय जो जो देह में बंदे है, त्यों तो मेरा राग बंधन तई, कर्म शरीर बंधन तई छूटना होय. आणि म्हणून रोगरूपी मित्राच्या साह्यानं, संयोगानं ह्या शरीरामध्ये जे जे बांधलेले
राग द्वेषाचे बंधन आहेत, त्या बंधन तुटण्यासाठी हा रोगरूपी मित्र माझ्यासाठी कोण आहे? उपकारक आहे, मित्र स्वरूप आहे, सहयोगी आहे. कारण या शरीरावरचा तर ममत्वभाव सोडायला तो निमित्त आहे. असे विचार झाले पाहिजेत. अरे यो रोग तो देह में है, इस देह को नष्ट करेगा. मैं तो अमूर्तिक चैतन्य स्वभावी अविनाशी हूँ, ज्ञाता हूँ. अरे जो यो रोग जनित दुख मेरे जानने में आवे, सो मैं तो जानने वाला ही हूँ. या की लार मेरा नाश नाही. रोग कुणाचा आहे? शरीराचा. रोग कशाचा आहे? आणि रोग आला आणि नाही आला तरी शरीराचा कधी ना कधी नाश होणारच आहे. आणि मी म्हणजे शरीर आहे काय? शरीर म्हणजे मी आहे काय? मी तर त्याला जाणणारा फक्त अविनाशी आत्मा आहे. शरीर विनाशी आहे, मी अविनाशी आहे, मी ज्ञाता आहे. त्यामुळं शरीराचा नाश जरी झाला तरी माझा नाश होणार नाही याचा मला 100% काय विश्वास आहे. त्यामुळे किती मी याला जपून ठेवते. या जगातलं अजून असं कुठलंही फळ निघलेलं नाही किती 10 वर्ष सुरक्षित ठेवते. फ्रीजमध्ये ठेवून 2, 4, 8, 10 दिवस, महिना, 2 महिने. पण जगात अजून असलं कुठलं फ्रीज निघलं नाही 10 वर्षाच्या मागलं फळाला आहे तसं ठेवणार. असलं कुठलं फळ निघलं नाही 10 वर्ष ते सुरक्षित राहणार. तसं होणार काय आहे? 1-2 दिवस मागं नाही तर 1-2 दिवस पुढं. याच्यापेक्षा वेगळं काय होणार? मग कधी तर जायचंच आहे. तर मग दोषयुक्त जाण्यात काय अर्थ आहे? निर्दोषयुक्त. कारण मी तर मरणारच नाही ना. मी नुसतं शरीर बदलायला लागलोय. मग किती दिवस मी शरीराचं मोठे होणार आहे? नवीन मिळत असलं तर मला घ्यायला काय अडचण काय? हे व्यवहारात ठीक आहे, आमचं काय सोडणार नाही आणि दुसऱ्याचं काही घेणार नाही, म्हणजे चर्ये बाबतीत. पण कधी ना कधी तर आपले हे सोडावंच लागणार आहे आणि कधी ना कधी तर नवीन काहीतरी धारण करावंच लागणार आहे. म्हणून पर्याय नाशवंत असतो, द्रव्य शाश्वत असतो आणि मी द्रव्यरूप आत्मा आहे. पर्यायरूप शरीर मला संयोगी द्रव्य आहे, तो म्हणजे मी नव्हे. जैसे लोहे का संगति में अग्नि हो, घन की का घात सहे. सरल सागरजी महाराजांचं आवडतं उदाहरण प्रवचनात फार चांगलं सांगतात. आज सांगतील म्हणा. जैसे लोहे का संगति में अग्नि हो, घननी का घात सहे, तैसे शरीर की संगति तय, वेदना का जानना मेरे हूँ है. सांगता येईल उदाहरण सारखं. लोखंड अग्नीच्या संगतीत आल्यामुळं त्या अग्नीला मार बसा लागले. नाही तर सकाळी तो लवार काय करतोय? पहिला पेटवल्याबरोबर पाया पडतोय. आयरन पेटवल्याबरोबर काय करतोय? पाया पडतोय. आणि नंतर ते लोखंड त्याच्यात घालून ते गरम झाल्यावर त्याला घनानं वार येतोय. अग्नी म्हणते सकाळी तर तू पूजा केलायस देव म्हणून आणि आत्ता तू मला मारायला लागलायस. त्यावेळी ते म्हणतोय तू सकाळी एकटा होतास म्हणून तू पूजनीय होतास, आता लोखंडाच्या संगतीत आलास म्हणताना आता तुला मार खायची वेळ आहे.
ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. होतं नाही तुमच्या जवानी ते गाणं? गेलताय नाही बघायला पिक्चर दिन? काय टी व्हीवरच लागत होतं सारखं, बघितलं नाही? नाही, घरात टी व्हीवर लागत होती की त्यावेळेला. जर रविवारी मराठी पिक्चर, तेवढा नाद नव्हता आम्हालाच. कसलं काही नाद आहेत कोण असतो. बरं असू दे. असं ते फार चांगला, म्हणजे चांगलं पिक्चर होता तो. चांगले पिक्चर, जुन्या पिक्चरमध्ये काही ना काहीतरी तथ्य असतं होते. आत्ताचे तथ्य सोडून सगळं आहे. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, एकटा अग्नी असलं की त्याला लोहार पाया पडतोय आणि लोखंडाच्या संगतीत गेल्यावर त्याला मार खावं लागतं. तसं आत्मा एकटा असला की तो पूजनीय असतो. रागद्वेषाची संगती परद्रव्याबद्दल केला की तो अपूजनीय होतो. त्यामुळं आपण सगळ्यांनी ह्या गोष्टींचा विचार नक्की केला पाहिजे. अग्नि तै झोपडी भले है, झोपडी के माही आकाश नाही भले. तैसे अविनाशी अमूर्तिक चैतन्य धातुमय आत्मा ताका रोग रूप अग्निकरी नाश नाही. म्हणून त्या ठिकाणी अविनाशी अमूर्तिक चैतन्य धातुमय आत्मा रोगरूपी अग्नींचा, रोगरूपी अग्नी त्या शरीराचा नाश करते, पण आत्म्याचा नाश करत नाही. त्यामुळे मी कोण आहे? अविनाशी काय नाशी? शरीर कोण आहे? पुद्गल आहे. तो कसा आहे? मग शरीराच्या संगतीत आत्मा आला म्हणून तो लोकांच्याकडून रागद्वेष करण्यापूर्वक झाला. ज्या दिवशी आत्मा स्वतंत्र होईल त्या दिवशी तो राग आणि द्वेष करण्यायोग्य असणार नाही. तो भक्ती करण्यायोग्य असणार, पूजा करण्यायोग्य असणार आहे. म्हणून तुमच्या आमच्या परिणामांच्या मध्ये तेवढी विशुद्धी असणं आणि रोगाला आणि मृत्यूला सुद्धा उपकारक मानणं हेच आमचं तुमचं परम कर्तव्य आहे. अर अपना उपजाय कर्म आपको भोगना ही पडेगा. आणि आपण पेरलेलं कर्म, केलेलं कर्म आपल्याला काय करायला पाहिजे? भोगायलाच पाहिजे. कायर होय भोगूंगा तो कर्म नाही छूटेगा, और धैर्य धारण करी भोगूंगा तो हू कर्म नाही छूटेगा. तुम्ही भेतरवून भोगला तर ते कर्म सुटणार नाही, आणि धैर्य धारण करून भोगला तरी ते कर्म सोडणार नाही. जे भोगायचं आहे ते भोगायचंच आहे. ताते दो लोक का बिगाडणे वाला कायरपणाओं को धिक्कारो. मग भोगायचंच आहे तर दोन्ही लोकाला नुकसान करणार, ह्या पर्यायाला आणि पुढल्या पर्यायाला, दोन्ही पर्यायाचं नुकसान करणारं जे कायरपणा म्हणजे काय? भित्रेपणा, त्याचा धिक्कार करतो. म्हणजे काय करतो? सोडून देतो. आणि कर्म का नाश करनेवाला धैर्य ही धारण करणं श्रेष्ठ आहे. म्हणून कर्माचा नाश करणारा धैर्य जे आहे त्या धैर्यालाच धारण करणं श्रेष्ठ आहे. तुझ आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलाशी. आपलंच आपल्याजवळ आहे. आपण काय करायचं आहे ते आपलं आपण ठरवायचं आहे. धैर्य धारण करायचं, काय भित्रेपणा धारण करायचं आपण ठरवायचं. ते धैर्य धारण करण्याचा पुरुषार्थ भगवंतांनी तुमच्यात माझ्यात देऊ देत. एवढीच मंगलमय भावना करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नए मंगल गावे. ओम नमः
सबको क्षमा सबसे क्षमा.